नमस्कार, मनरंगमध्ये आपले स्वागत आहे. हो, सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत ना, जो खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. पण तरीही त्याबद्दल बोलताना आपण थोडं कचरतो. म्हणजे तू विचार कर ना, महिन्याची पहिली तारीख जवळ येत असते. अगदी तोच तो पगारवाला दिवस. हो ना, आणि आपल्या मोबाईलवर तो एक मेसेज झळकतो, सॅलरी क्रेडिटेड. तो क्षण म्हणजे एक मोठा सुस्कारा असतो. म्हणजे महिनाभराच्या कष्टाचं फळ मिळाल्याचा तो एक मोठा दिलासा असतो. पण मला सांग, हा आनंद नक्की किती काळ टिकतो? फार तर 2 किंवा 3 दिवस. अगदी खरंय. कारण तो मेसेज आल्याच्या दुसऱ्याच क्षणापासून पैशांची वाटणी सुरू होते. घरभाडं द्यायचं असतं, गाडीचा किंवा घराचा EMI असतो, लाईट बिल, किराणा सामान, मुलं असतील तर त्यांची फी, क्रेडिट कार्डचं बिल. हो, आणि त्यानंतर स्वतःला बरं वाटावं म्हणून वीकेंडला कुठेतरी बाहेर जाऊन केलेला एखादा छोटासा खर्च. बरोबर. आणि बघता बघता महिन्याच्या 15व्या तारखेलाच असं लक्षात येतं की अरे, बँक खातं जवळपास रिकामं झालंय. मग पुन्हा उरलेले 15 दिवस तीच ओढाताण. याच भावनिक वास्तवातून आजचा आपला मुख्य प्रश्न उभा राहतो. अरे खरंच सांग ना, पगार येतो आणि लगेच संपतो, असं का होतं? हा प्रश्न खूपच प्रातिनिधिक आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन या साहित्यावर आणि त्यामागील मानवी मानसिकतेवर एक सखोल चर्चा करणार आहोत. म्हणजे फक्त पैशांचे आकडे नाहीत, तर त्यामागील आपले विचार. अगदी बरोबर. कारण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की जे लोक या पैशांच्या समस्येत अडकलेले आहेत ना, ते अजिबात आळशी नाहीयेत. ते प्रचंड कष्ट करतात, दिवसरात्र राबतात, कामावरून थकून घरी येतात. हो, निष्काळजी पण नसतात ते. हो ना, पण तरीही ते एका आर्थिक चक्रात अडकलेले दिसतात. याचं मुख्य कारण म्हणजे ते एका नकळत घडणाऱ्या साखळीत अडकलेत. नकळत घडणारी साखळी म्हणजे नेमकं काय होतं? आपण तर पूर्ण शुद्धीत आपले पैसे खर्च करत असतो ना? वरवर पाहता तसं वाटतं, पण ही साखळी मानसिक स्तरावर काम करते. ती साखळी अशी असते बघ, आपण कष्ट करून पैसे कमावतो, त्यानंतर सर्वात आधी इतरांची बिले भरतो. म्हणजे रेंट, EMI वगैरे. बरोबर. मग हातात जे थोडेफार पैसे उरतात त्यातून आपण भावनिक होऊन खर्च करतो. कारण आपल्याला वाटतं की मी एवढे कष्ट केलेत, मला एवढं तर मिळायलाच हवं. अरे छा, हो, असं वाटतंच. आणि मग तो खर्च झाल्यावर पुन्हा अपराधी वाटतं. आणि मग पुन्हा पुढच्या पगाराची हताश होऊन वाट बघतो. हे एक दुष्ट चक्र आहे. म्हणजे समस्या फक्त पगार कमी असण्यात नाहीये तर? अजिबात नाही. पैसा कोणत्या क्रमाने खर्च होतो यात खरी गोम आहे. आपण पगार आल्यावर आधी घरमालकाला देतो, दुकानदाराला देतो, रेस्टॉरंट्सना देतो, ॲप्सवाल्यांना देतो आणि स्वतःचा विचार सर्वात शेवटी करतो. तोपर्यंत हातात काहीच उरत नाही. बापरे, हे ऐकताना अगदी डोळ्यांसमोर चित्र उभं राहिलं. कारण बऱ्याचदा असं वाटतं की आपण फक्त एक पोस्टमॅन आहोत. अगदी बरोबर उपमा दिलीस तू. हो ना, पगार आपल्या खात्यात येतो आणि आपण तो फक्त योग्य त्या पत्त्यावर पोहोचवण्याचं काम करतो. म्हणूनच मला ही गोष्ट नक्की विचारायची आहे. तुला कधी असं वाटतं का की पगार येण्याआधीच तो कुठे जाणार आहे हे ठरलेलं असतं? नक्कीच. आणि हीच भावना हजारो वर्षांपूर्वीच्या बॅबिलॉन शहरातही लोकांची होती. तिथे खूप महत्वाचा नियम सांगितला गेला होता. अ पार्ट ऑफ ऑल यू अर्न इज युअर्स टू कीप. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर? सोप्या मराठीत याचा अर्थ असा, पगार आला की आधी स्वतःला पैसे दे. हा नियम साधा वाटतो, पण तो यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे. एक मिनिट, मला इथं थोडं थांबून एका गोष्टीवर बोलायचं आहे. स्वतःला पैसे दे ही संकल्पना थोडी गोंधळात टाकणारी असू शकते. ती कशी काय? कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःसाठी नवीन कपडे घेते किंवा मोबाईल घेते किंवा वीकेंडला चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जाते, तेव्हा ती स्वतःवरच पैसे खर्च करत असते ना. मग तो स्वतःला दिलेला पैसा नाही का? मी एक उदाहरण देते. समजा आपण खूप कष्टाने एक सुंदर केक बनवला. मग आपण त्यातील एक तुकडा घरमालकाला दिला, एक दुकानदाराला दिला, एक लाईट बिलवाल्याला दिला आणि शेवटी बघितलं तर स्वतःसाठी फक्त उरलेला चुरा उरलाय. बरोबर. मग जर मी तो चुरा न खाता आधीच स्वतःसाठी एक मोठा तुकडा खाल्ला, म्हणजे स्वतःसाठी शॉपिंग केली, तर ते स्वतःला पैसे देणं नाहीये का? हे केकचं उदाहरण अगदी अचूक आहे, पण त्यातून निघणारा निष्कर्ष थोडा वेगळा आहे. जेव्हा आपण तो मोठा तुकडा शॉपिंगवर खर्च करतो ना, तेव्हा आपण स्वतःला पैसे देत नसतो, तर आपण त्या कपड्यांच्या दुकानदाराला किंवा मोबाईल कंपनीला श्रीमंत करत असतो. अरे च्या, म्हणजे तो पैसा माझ्याकडे राहतच नाहीये. अगदी.
स्वतःला पैसे देणे याचा अर्थ स्वार्थी होऊन केवळ दिखाव्यासाठी खर्च करणे नव्हे. स्वतःला पैसे देणे म्हणजे खर्चाला सुरुवात करण्यापूर्वी एक ठराविक रक्कम बाजूला काढणे. म्हणजे गुंतवणुकीसाठी किंवा भविष्यासाठी? हो, साहित्यात सुचवल्याप्रमाणे ही रक्कम शक्यतो 10% असावी. म्हणजे जर 30,000 रुपये पगार आला तर आधी 3,000 रुपये बाजूला काढा आणि उरलेल्या 27,000मध्ये महिना चालवा. पण प्रॅक्टिकली विचार करूया. आजच्या काळात जेव्हा महागाई वाढतीये, EMI डोक्यावर आहेत, तेव्हा हे 10% बाजूला काढणं लोकांना भीतीदायक वाटू शकतं. हो, सुरुवातीला वाटतं, पण हाच तो मानसिक अडथळा आहे जो पार करायचा आहे. मानवी स्वभाव असा आहे की जेवढे पैसे उपलब्ध असतात तेवढा आपला खर्च विस्तारत जातो. खरे, म्हणजे 30,000त महिना भागतो तर 27,000तही नक्कीच भागेल. अगदी बरोबर. हे खूप सोपं आणि शक्य आहे, भीतीदायक नाही. म्हणूनच हा रिफ्लेक्टिव्ह प्रश्न महत्वाचा आहे. तू स्वतःला आधी पैसे देतोस का, की सगळ्यांना देऊन शेवटी स्वतःकडे बघतोस? हा प्रश्न खरोखरच प्रत्येकाला अंतर्मुख करणारा आहे. पण आता समजा मी हे 10% बाजूला काढायचे ठरवले. मग जो प्रश्न उरतो तो म्हणजे उरलेल्या 90%मध्ये महिना कसा मॅनेज करायचा? इथे मग बजेटची भूमिका येते. अरे बापरे, बजेट. खरं सांगू, बजेट हा शब्द ऐकला की अनेकांना असं वाटतं जणू काय ती शिक्षाच आहे. हो, अनेकांना तसंच वाटतं. म्हणजे जसं डाएटिंग करताना आवडत्या पदार्थांवर बंदी असते ना, तसंच बजेट म्हणजे जीवनातल्या सगळ्या आनंदावर बंदी. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. साहित्यातील दुसरा नियम आहे कंट्रोल दाय एक्सपेंडिचर्स. पण नियंत्रण म्हणजे शिक्षा नाही. मग नक्की काय? इथे आपण मानवी मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक इच्छा ही गरज नसते. रोजची कॉफी, ॲप्सचं सबस्क्रिप्शन, नेहमीची फूड डिलिव्हरी, ऑनलाईन शॉपिंग हे सर्व मुळात चुकीचे नाहीये. पण मग प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम येतो तो जाणीवेच्या अभावात. त्याबद्दल जाणीव असणं महत्वाचं आहे. म्हणजे बजेट म्हणजे शिक्षा नाही तर तो एक टॉर्चलाईट आहे असं आपण म्हणू शकतो का? टॉर्चलाईट? हां, हे छान आहे. कसं काय? म्हणजे जसं अंधारा टॉर्चलाईट आपल्याला रस्ता दाखवतो, तसाच बजेट हा टॉर्चलाईट आपल्याला दाखवतो की आपला पैसा कुठे गळतोय, कुठे लीक होतोय. क्या बात है. अगदी अचूक उपमा दिलीस. बजेट आपल्याला स्पष्टता देतो. म्हणूनच मी नेहमी विचारतो, तुझ्या आयुष्यात एखादा छोटा खर्च आहे का जो छोटा वाटतो पण महिन्याला मोठा होतो? हो ना. कधीकधी आपण दिवसाला 100 रुपये सहज खर्च करतो. आपल्याला वाटतं फक्त 100 रुपयेच तर आहेत. पण महिन्याला ते 3,000 होतात. हीच ती गळती आहे. इथे मला वाटतं आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतला एक मोठा वैचारिक बदल, एक इन्साइट शिफ्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. नक्कीच. आपण सामान्य विचार आणि जागृत विचार यांची तुलना करू शकतो. हो, म्हणजे जो सामान्य विचार असतो ना, ॲव्हरेज थिंकिंग, तो म्हणतो पगार कमी आहे म्हणून माझे पैसे टिकत नाहीत. आणि त्याचवेळी जागृत विचार म्हणजे अवेअर थिंकिंग म्हणतो, माझा पैसा कुठे जातोय हे मला आधी समजायला हवं. बरोबर. सामान्य विचार हा नेहमी भावनिक असतो. तो परिस्थितीवर लगेच रिॲक्ट करतो. पण जागृत विचार शांतपणे थांबून निरीक्षण करतो. अगदी तसंच. सामान्य विचार पैशाकडे भीतीने बघतो, तर जागृत विचार पैशाला एक दिशा देतो. आणि म्हणूनच हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. तू कधी शांत बसून बघितलंय का तुझे पैसे नेमके कुठे जातात? खरंय. आणि एकदा काही स्पष्टता आली, 10% बाजूला काढले, गळती थांबवली, मग पुढे काय? हाच तर माझा पुढचा प्रश्न होता. ते पैसे तसेच पडून द्यायचे का? अजिबात नाही. इथे तिसरा नियम येतो, मेक दाय गोल्ड मल्टिप्लाय. एकदा बचत झाली की पैसा फक्त सुरक्षेसाठी पडून राहू नये. मग त्याचं काय करायचं? तो पैसा गुंतवणूक, स्वतःसाठी नवीन कौशल्य शिकणे म्हणजे स्किल बिल्डिंग किंवा व्यवसायाचे ज्ञान वाढवण्यासाठी वापरला जावा. पण इथे एक सावधगिरीचा इशारा देणं मला खूप गरजेचं वाटतं. कसला इशारा? कारण जेव्हा लोकांकडे थोडे पैसे साचतात ना, तेव्हा ते लगेच रातोरात श्रीमंत होण्याच्या योजनांच्या शोधात निघतात. कुणीतरी मित्र सांगतो म्हणून कुठेही पैसे टाकतात. अरे हो, यावर तर पुस्तकात खूप छान गोष्ट आहे. गार्ड दाय ट्रेजर्स फ्रॉम लॉस. ॲज यू मोर नावाच्या एका विटभट्टीवाल्याची गोष्ट आहे. ॲज यू मोर? त्याने काय केलं होतं? आपले सगळे पैसे त्या मित्राकडे दिले आणि सांगितलं की तिकडून दुर्मिळ हिरे घेऊन ये. पण तो मित्र पण विटाच बनवायचा ना. हो, आणि त्याला हिऱ्यांची काहीच पारख नव्हती. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्याला काचेचे तुकडे दिले आणि अजमूरचे सगळे पैसे एका झटक्यात बुडाले. बापरे, म्हणजे मित्रावर विश्वास ठेवला म्हणून. आपण अनेकदा असंच करतो. भावना आणि कौशल्य यात गल्लत करतो. अगदी बरोबर. म्हणूनच जोपर्यंत स्वतःला समजत नाही तोपर्यंत धोक्याच्या गुंतवणुकी टाळा. मित्राने सांगितलं म्हणून कुठेही गुंतवणूक करू नका.
हे खरंच डोळे उघडणारी गोष्ट आहे. आता आपण या सर्व सखोल चर्चेचा सारांश म्हणून प्रत्यक्ष कृतीत आणता येतील अशा काही अतिशय सोप्या 6 पायऱ्यांवर बोलूया. नक्कीच. पहिली पायरी, पगार झाल्याच्या दिवशी कोणताही खर्च करण्यापूर्वी 10% रक्कम सर्वात आधी बाजूला काढा. तर 7 दिवस, जास्त नाही. तिसरी पायरी, त्या खर्चांची 3 भागांत विभागणी करा. गरज, इच्छा आणि गळती म्हणजे लीक्स. आणि चौथी पायरी खूप महत्वाची आहे बरं का. सुरुवातीला फक्त 2 किंवा 3 गळती थांबवण्याचा प्रयत्न करा. एकदम सगळं बंद करू नका. अगदी प्रॅक्टिकल. 5वी पायरी, जोपर्यंत स्वतःला समजत नाही तोपर्यंत धोक्याच्या गुंतवणुकी टाळा. आणि शेवटची 6वी पायरी, थोडा पैसा तुमची कमावण्याची क्षमता वाढवण्यासाठी नक्की वापरा. कौशल्य वाढवा, नवीन काम शिका. क्या बात है. या 6 पायऱ्या नक्कीच मदत करतील. पण आजची चर्चा संपवण्यापूर्वी मी ऐकणाऱ्यांना काही सखोल प्रश्न विचारू इच्छितो. हे प्रश्न शांतपणे स्वतःला विचारा. मी खरंच पैशाचा मालक आहे की पैसा आला की तो फक्त माझ्याकडून पुढे जातो? मी खर्च करतोय कारण गरज आहे की कारण मन शांत करायचं आहे? मी माझ्या फ्युचर सेल्फसाठी दर महिन्याला काय ठेवतोय? माझं लाईफस्टाईल माझ्या इन्कमपेक्षा पुढे पडतंय का? आणि शेवटचा प्रश्न, मी पैशाकडे भीतीनं बघतोय की क्लॅरिटी नाही? बापरे, हे प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारे आहेत आणि कदाचित काही जणांना अस्वस्थही करू शकतात. पण मला ऐकणाऱ्या प्रत्येकाला अगदी आश्वस्त करून सांगायचं आहे की हा पैशांचा गोंधळ उडणं अगदी सामान्य आहे. हो, अगदी. पैशांची शिस्त लावणे म्हणजे आयुष्य कंटाळवाणे करणे नव्हे, तर खरंच स्वातंत्र्य मिळवणे आहे. आपला उद्देश जीवनाचा आनंद मारणे हा नाही, तर पैशांवरून सुटलेले नियंत्रण परत मिळवणे आहे. खरंय. आणि प्रत्येकाची पैशांबाबत एक कहाणी असते. जेव्हा आपण आपले विचार किंवा प्रश्न शेअर करतो ना, तेव्हा इतरांनाही वाटतं की ते या लढाईत एकटे नाहीत. हो ना, आपण एक सुरक्षित कम्युनिटी नक्कीच बनवू शकतो. तर आजच्या एपिसोडचा शेवटचा आणि सर्वात मोठा विचार जो मला तुम्हाला द्यायचा आहे, तो हा की पगार किती येतो यापेक्षा पगार आल्यावर तू पहिला निर्णय काय घेतोस ते तुझं भविष्य ठरवतं. आणि हेही कायम लक्षात ठेवा, पैसा टिकवायचा असेल तर आधी त्याला दिशा दे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.